परिसाचे अंगे सोने झाला बिळा, परिसाचे अंगे सोने झाला बिळा, वाकणे आकळा घेन नोहे, अंतरे पालट घडला कारण, मग समाधान तेच गोड. पिकलिया शेंद पूर्व कर्मानो हे, थोडा बेस द्या. पिकलिया शेंद पूर्व कर्मानो हे, अव्यय ऋतो काय घडे मग, अंतरी पालट घडला कारण, मग समाधान तेच गोड. तुका म्हण्याना पंगती सुरण, तुका म्हण्याना पंगती सुरण, पृथक ते गुण केले पाके, अंतरी पालट घडला कारण, मग समाधान तेच गोड. विठ्ठल विठ्ठल फरिसाचे अंगे सोने झाला बिळा, फरिसाचे अंगे सोने झाला बिळा, वाकणे आकळा घेन नोहे, अंतरी पालट घडला कारण, मग समाधान तेच गोड. यंत प्रविश्य वाचमेवां प्रसुदां, संजीव यत् किल शक्तिधरोत्सवानां, अन्यांच्या हस्तचरण श्रवणत्वगादिं, प्राणां नमो भगवते पुरुषाय तुभ्यं.
नमो विठ्ठला राजा पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरणचे गुरूंचे नमस्कारून आता भीष्म द्रोण तटा जयद्रथ जला गांधार आणि लोत्पला शिल्लक रावती कृपेन वनी कर्णेन विलाकुला अश्वत्थामा विकर्ण घोर मकरा दुर्योधना वर्तिनी स्वतीर्णा खलु पांडव नदी कैवर्तक केशव फाराश्चर्यवच सरोज ममलम गीतार्थ गंधोत्कटम नामाख्यानक केसरम हरिकथा संबोधना बोधितम वसुदेव सुतम देवम कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुं गजाननं भूतगणाधिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपाद पंकजं शुक्लां ब्रह्मविचारसार परममध्यं जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं वेदां दण्डकारापां हस्ते स्फटिकमालिकं दतिं पद्मासने संस्थितां वन्दितां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां शरदिन्दु समाकारे परब्रह्मस्वरूपिणीं वासरा पीठनी निलये सरस्वती नमस्ते पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया 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 परिसाचे सोने झाला बिळा परिसाचे अंगे सोने झाला बिळा वाकणे आकळा हिननो हे अंतरे पालट घडला कारण मग समाधान तेची गोड प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग अखिल गुण निधान कारण कारण करुणा वर्णालय अनंत कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार श्री भगवान पांडुरंग परमात्म्याचे निश्चिम भक्त अखंड संजीवन समाधी मध्ये विश्व कल्याणासाठी निवास करणारे न्यायांच्या राजोग्यांचे शिरोमणी तथा साधकांचे मैबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट माऊली मा वैष्णव श्री ज्ञानोबराय यांनी आणि ज्या वारकरी संप्रदायाचा पाया घातला ना त्याच वारकरी संप्रदायाचे एक अधोर्यो मानवी जीवनाची उत्क्रांती साधणारा एक तत्वज्ञ संत आणि मानवी जीवाला मोक्षापर्यंत घेऊन जाणारा एक द्रष्टा पुरुष
मानवी जीवनाची परिपूर्णता ज्या तत्वज्ञानाने साकार होते ना, त्या तत्वज्ञानाला विवेकाची जोड देऊन, वैराग्याची झालर लावून, भक्तीच्या अंतकरणाने मोक्षाच्या गावाला जीवाला ज्यांनी पोचवलं, भांडाऱ्या भामचंद्र घोरट्या डोंगरावरती जाऊन परमार्थाची साधना करून मामा नोये नोये देहासगट वैकुंठ गमन करून इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षराने आपलं नाव कोरलं, असे देहुग्रामवासी, इंद्रायणी तीर्णवासी, जगद्गुरु जगद्वंदनीय श्री तुकोबराय यांच्या मुखातून निघालेली ही अलौकिक अक्षराच्या कीर्तना करता. आपण सर्वजण या ठिकाणी किम निमित्ताने जमलेले आहात. थोडा आवाजाचं काहीतरी करा बरं का, मला जरा बोलायला त्रास होतोय, म्हणजे माझा आवाज बसलेला आहे म्हणून थोडं काहीतरी करा. आपल्या घरी जर समजा कोणी पाहुणा आला, पाहुणा म्हणजे कोण, आपल्या बायकोचा भाऊ आला, बायको सांगते हो माझा भाऊ आलाय, गाई पिशवी घ्या, जा पटकन आंबे घेऊन या. हे घाई घाई पिशवी घेतं, आंबे आणायला जातं, तिथे गेल्यावर आंबे निवडून घेतं मामा, आंबे निवडून घेतं, त्याच्याकडे देतं, ते मोजित आपल्याकडून पैसे घेतं, आंबे आपल्या हातामध्ये देतं. आंबे आपल्या हातात आले रे आले का त्या ठिकाणी आपण त्याला निघताना म्हणतो, एक जरी आंबा खराब निघाला अख्ख रसाचं पातीला तुझ्या तोंडावर फेकल्याशिवाय राहणार नाही. निवडून कोणी घेतले? निवडून कोणी घेतले? आपणच घेतले. तरी आपण त्याला दम देऊन येतो. अहो साधे आंबे घ्यायला गेलो तर आपण एवढं बारकावा करणारे मंडळी आहे इथं, तर कीर्तनामध्ये या ठिकाणी मोठमोठे कीर्तनकार घ्यायचे. मग तुम्ही दलपतपूरवाल्यांनी काही साधे आंबे नाही बोलवले, सगळे भारीतलेच आंबे बोलवले महाराज. हा, पहिल्या दिवशी तुम्ही डायरेक्ट रायगड हापूस बोलावला महाराज, दुसऱ्या दिवशी तुम्ही त्या ठिकाणी रत्नागिरी हापूस बोलावला, तिसऱ्या दिवशी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी गुजरात केसर बोलावला. एवढंच काय महाराज, उद्या परवा तेरवा सगळे भारीतलेच आंबे या ठिकाणी तुम्ही बोलवले. आज सुद्धा तुमच्याकडे आंबाच आलाय, फक्त गंमत एवढी हा लासलगावचा आंबा आहे. आणि खरी गोष्ट सांगू, हा जो आंबा तुमच्या पुढे उभा आहे ना, बाकीच्या आंब्यांपेक्षा थोडा वेगळा आहे, कारण या आंब्याला गोटी आंबा म्हणतात. कोणता आंबा म्हणतात? विजू महाराज, हा गोटी आंबा आहे आणि या गोटी आंब्यातून लई रस पडत, लई ज्ञान पडत, हे डोक्यातून काढून टाका. पण एक खरी गोष्ट सांगू का, जी ज्ञानोबा तुकोबरायची कृपा झाली ना महाराज, ती त्या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवल्याशिवाय राहणार नाही. एवढी ग्वाही मात्र या नारदाच्या गादीवरून या ठिकाणी देतोय. कीर्तन म्हटलं रे म्हटलं नोही ऐकल्याचा खेळ म्हणून मेळ मिळविला, लावणी मृदुंग सुते टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने आणि माझं मोठं परम भाग्य. महाराष्ट्रातील अत्यंत दिग्गज मंडळी या ठिकाणी या कीर्तनसाठी करता उपस्थित आहेत. महाराष्ट्रातील अत्यंत बुलंद अशी तोफ म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं, महाराष्ट्रातील अत्यंत खणखणीत वाजणारं नाणं ज्यांच्याकडे म्हणून बघितलं जातंय, या ठिकाणी असे असणारे आमचे मामाश्री या ठिकाणी उर्फ आमचे आप्पा निळोबा मामा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या गायनाने या ठिकाणी तुम्ही सगळेजण दररोज तृप्त होत आहे आणि आज माझ्या सुद्धा जीवनामध्ये तृप्त होण्याची संधी माझ्या जीवनात प्राप्त झाली. एकदा टाळी वाजवून स्वागत करा. काय आवाज येत महाराज. मी जर त्यांच्या मागे जर गागलो ना महाराज, मला लगेच जावं लागल. कुठं? गाडीकडं. जर गागलो त्यांच्या पद्धतीने तर ही मंडळी म्हणजे सामान्य नाही. काय आवाज येत महाराज. माझा असा निघा नाही माईकवर त्यांचं ऐकल्यावर, आवाजाच्या बाबतीत तोड नाही. आणि त्यांना साथ करण्याकरता तेवढ्या तोला मोलाचं हो. अहो सांगा ना, आळंदी नाही कुठं नाही महाराज, पण काय व्यक्तिमत्व आहेत महाराज. हो जोक नाहीत महाराज. मला तर असं वाटत आता लगेच मारावा आणि त्यांच्या पोटी यावा. काय गायन आहेत महाराज, चेष्टा नाही करत महाराज. अहो याला खास खानदानी कोकणी आवाज म्हणतायत महाराज. काय आवाज आहे, पहाडी आवाज म्हणतात महाराज. काय नाव आहे महाराजांचं? विसरून गेलो बरं का महाराज. कृष्णा महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या गाव आपलं ते हा कोळुस्ती या हा कोळीपाडा वगैरे ही जी मंडळी आली आहेत महाराज, तिकडे त्यांच्या गावात माझं कीर्तन पाठीमागे झालंय. ही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आता कसं आहे, सगळ्यांचं नाव घेणं शक्य नाही. माझं काय दुसरं तर परत मुळे हिड फक्त. परत मूळ कळतं का तुमच्याकडं? माझं दुसरंच मुळे. आता दुसऱ्या मुळाला आलेल्या बाईला काय माहिती देर कोण, भावजा कोण, नांदा कोण, काही माहित नाही राहत महाराज. ही सगळी आलेली सगळी दिग्गज मंडळी आहेत महाराज. महाराष्ट्रातील अत्यंत उत्तुंग असं नाव आहेत महाराज. मी बऱ्याचशा दिवस वाजवले ते वाद्य, त्याच्यामुळे मला त्याच्यातलं चांगलं कळतं
खरी गोष्ट सांगू का दलपतपूरवाल्यांनो, तुमचं फार मोठं भाग्य आहे महाराज, ही जोडी तुम्हाला या ठिकाणी प्राप्त झाली. अहो त्यामध्ये आमचे विजू दादा काय हात आहेत महाराज. अहो असं वाटतं जीव ओळून टाकावा, पण एकच दिले देवानी, त्याच्यामुळे नाही टाकू शकत. की महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे विजू महाराज या ठिकाणी. सगळ्यात महत्वाची गोष्ट काही असू द्या, तुमची मॅचिंग या ठिकाणी पूर्ण 8 दिवसात कधी झाली नसेल, पण आज तुमची मॅचिंग झाली आहे महाराज. कशी? विनेकरीन कीर्तनकार बाबा दोन्ही सारखे. बघा ना तुम्ही मला त्यांच्या पुढे, तुम्ही त्यांच्या जवळ या, आम्ही दिसायला दोघं पण सारखेच आहेत महाराज. अत्यंत ही सारखी जोड लागली. आणि खरी गोष्ट सांगू का रमेश भाऊ, अशी खिल्लरी जोड कुठेही लागत नाही महाराज. खूप पैसे मोजावं लागतात. हे भाग्य आहे तुमचं, अशी खिल्लरी जोड तुम्हाला प्राप्त झाली. आमचे विनेकरी बाबा आहे. आता कीर्तन झालं का घेऊन जातो मी, बरं जातो, दररोजच कीर्तन आहे. आमचे विनेकरी बाबा आहेत, पेटी मास्तर आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आमच्या सर्वांचं आवडतं एक व्यक्तिमत्व, या ठिकाणी वारकरी संप्रदायाचं धडाडीने कार्य करणारे एक अत्यंत उत्तुंग असं व्यक्तिमत्व आमचे पाथर्डीकर बाकीराव मामा या ठिकाणी उपस्थित आहेत. टाळी वाजवून स्वागत करा. वारकरी संप्रदायामध्ये त्यांचा पण अत्यंत मोठा खालीचा वाटा आहे महाराज. नोये नोये अतिथी देवो भव हे यांच्याकडे बघायला या ठिकाणी भेटते. या ठिकाणी ते पण उपस्थित आहेत. त्यांच्या चरणावरती या ठिकाणी साष्टांग दंडवत करतो. साऊंड सिस्टीम अत्यंत गोड आहेत, अत्यंत सुंदर आहेत महाराज. नोये नोये या ठिकाणी सगळ्यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत करतो. माझ्या समोर बसलेले, मला आता खरंच सगळ्यांचं नाव माहिती नाही, पण एकच सांगेल, श्री संताची माता चरणावर, श्री संताची माता चरणावर, श्री संताची माता चरणावर, संगे करी दंडवत, संगे करी दंडवत, संगे करी दंडवत. खाली बसलेले ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व संत मंडळी असतील, कोणी कीर्तनकार असेल, कोणी कथाकार असेल, कोणी प्रवचनकार असेल, सगळ्यांच्या चरणावरती हे माझं मस्तक मी त्यांच्या चरणावरती ठेवतो. माझ्या चिंतन शिवेला या ठिकाणी सुरुवात करतो. अभंग श्री जगद्गुरु तुकोबरायांचा या अभंगाच्या माध्यमातून श्री जगद्गुरु तुकोबराय तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये बदल कसा पद्धतीने घडतो, याचं मर्म, याचं कर्म आणि याचं वर्म श्री जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगातून तुमच्या आमच्या पुढे ठेवताय. विठाला या ठिकाणी तसं जर बघायला गेलं सरपंच साहेब, तुम्हाला आम्हाला हे मनुष्य शरीर प्राप्त झालंय. हे शरीर तुम्हाला आम्हाला मिळालंय, अत्यंत मोठ्या भाग्याने तुम्हाला आम्हाला मिळालं. पण याचं मर्म, याचं कर्म, याचं वर्म हे सगळ्यांनाच समजलं असं म्हणता येणार नाही. हे जर सगळ्यांनाच समजलं असतं तर लोकांना हात जोडून पाया पडून विनंती करून सांगावं लागलं नसतं. काय कीर्तन चालू होतं, कीर्तनात येऊन बसा. ज्या अर्थी लोकांना सांगावं लागतं त्या अर्थी अजून लोकांना या कीर्तनाचं, या देहाचं मर्म अजून कळालेलं नाही. खरी गोष्ट सांगू का महाराज, जर या ठिकाणी गावकऱ्यांनी, दलपतपूरवाल्यांनी जर झिंगण चिकणचा कार्यक्रम जर ठेवला असताना तर लोकांना सांगावं लागलं असतं काय, अरे मागे सरकारी. आता सांगावं लागतं पुढे या. का? देहाचं मर्म कळालेलं नाही, देहाचं वर्म कळालेलं नाही, देहाचं कर्म कळालेलं नाही. मिळालेले जे शरीर आहेत ना महाराज, आमचं शास्त्र या ठिकाणी वर्णन करतोय. दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुरा तत्रापि दुर्लभम म्हणणे वैकुंठ प्रिय दर्शनम किंवा दुर्लभो प्रेमे वैतत देवानुग्रहम हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संशया. अत्यंत मोठ्या भाग्याने तुम्हाला आम्हाला हे शरीर प्राप्त झालं. हे जे मिळालेले शरीर आहेत ना महाराज, हे सामान्य नाही. तसं जर पाहायला गेलं, भागवत महापुराणामध्ये वर्णन केलं जातं, पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होती पायी. कानोबा तेरे 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 ते ढालगज निर्माण झाली. ढालगजांना माया तयार झाली, भगवंताला शरण गेली आणि भगवंताला विचारलं माझं नेमके कार्य काय. भगवंताने सांगितलं मला एकट्याला कर्म नाही, एक एकलेची म्हणून याने केली निर्माण 14 ही भुवने. ऐका ना, या ठिकाणी भगवंताने सांगितलं तू एक काम कर, या जगतामध्ये व्याप्त हो. या ठिकाणी मला सृष्टीची रचना करायची आहे. सृष्टीची रचना करत असताना कशी झाली, काय झाली, भागवतामध्ये याचं वर्णन आहे. एवढा वेळ माझ्याकडे नाही. ऐका ना, या ठिकाणी सृष्टीची रचना चालू करत असताना 4 प्रकारच्या खाणी केल्या. या 8 झाल्या. 4 प्रकारच्या खाणी केल्या. तुम्ही ऐकू राहिले नीट, तुम्ही नुसतं माना डोलू नका. असं केलं किती होत्या, मग आता या किती झाल्या, मग मी कसं केलं तरी तुम्ही माना डोलवत्या. हा केल्या. ऐका किती केल्या, 4 पद्धतीने
केल्या. किती? जारज, अंडज, श्वेदेश, उद्वेज. 4 प्रकारच्या खाणी बनवत असताना भगवंतानी 4 पायाचे, 8 पायाचे, 12 पायाचे, 16 पायाचे, अनेक पायाचे भगवंतानी जीव तयार केले. मामा जेवढे जीव तयार केले ना, बरं का बाबा, बाबा ओ बाबा, जेवढे जीव तयार केले ते सगळे कसे तयार केले ऐका. जेवढे जीव तयार केले ते सगळे आडवे तयार केले. मग कुत्र घ्या, डुक्कर घ्या, मांजर घ्या, हाती घ्या, घोडा घ्या, तुम्हाला जे जे वाटेल ते घ्या, पण जेवढे बनवले ते सगळे आडवे बनवले. भगवंतानी त्यांच्याकडे पाहिलं. भगवंत म्हटलं आपण एवढी जीव बनवले, पण यापैकी एक सुद्धा आपल्याला ओळखू शकत नाही, एक सुद्धा जाणू शकत नाही. आपल्याला जाणणारा, आपल्याला ओळखणारा कोणीतरी असावा. तदनंतर भगवंतानी हे उभं मॉडेल तयार. बाकीचे कसे बनवले? हे कसं बनवलं? पण फार मोठी गंमत आहे बाबा. जे आडवे बनवले ना ते चालायला सरळ आहे. हे उभं बनवलं चालायला सदा आडवं आहे. तुम्हाला काही चांगलं कार्य असू द्या, हे आडवं आल्याशिवाय राहत. हा, पण भगवंतानी भेद केलेला नाही. बरं जाऊ द्या. दलपतपूर मधले 50-50 गाढव एकत्र आले आणि त्र्यंबकेश्वरच्या वारीला गेले. आज कधी पाहिलं तुम्ही? तुम्ही झोपले का? नाही ना? सांगा ना, असं कधी पाहिलं? कधीच घडणार नाही. का? गाढवांकडे ते ज्ञान नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग होती, त्यांच्याकडे ते ज्ञान नाहीत महाराज. पण हे जे शरीर भगवंतानी बनवलंय ना, याला जे कळतं ना महाराज, ते कोणालाही कळत नाही. माझ्याकडे लक्ष द्या. मी जर ठरवलं काय भारताचा राष्ट्रपती व्हायचं, तुमचे नाही चेहरे पडलेले. तुमच्या गावातला सरपंच नाही म्हणते मी सरपंच साहेब. मी काय म्हणतोय, अहो ऐका ना, अहो हा तर मला बरं वाटेल, मला 2 मिनिटं का व्हायला. मी घरी जाऊ का निघून? अहो मग तुम्ही का असं करू राहिले? सांगा ना, होईल का नाही राष्ट्रपती? हा मोठ्याने म्हणा ना. हो काय हो? अहो मी राष्ट्रपती होईल का काय मला माहिती नाही. आमच्या विजूदादाने ठरवलं मला कलेक्टर व्हायचं, ते होतील का काय माहिती नाही. आमच्या राहुल गांधींनी ठरवलं काय मला या ठिकाणी वकील व्हायचं, डॉक्टर व्हायचं, होतील का काय माहिती नाही. आमच्या निळू मामांनी ठरवलं काय मला उपमुख्यमंत्री व्हायचं, ते होतील का काय माहिती नाही. जाऊ द्या हो, तुम्ही खाली बसलेल्या सगळ्यांनी ठरवलं काय मला अमुक व्हायचं, तमुक व्हायचं. कोण काय होईल मला माहिती नाही. पण एक सांगू का, तुम्ही मी आपण सगळ्यांनी जर कधी ठरवलं काय मला देव व्हायचं, होता येईल का नाही महाराज? तुम्ही बाकी काय व्हाल मला माहिती नाही. न निदान लागले हाती उत्तम लक्षात आलं काय प्रमाण? उत्तम सार उत्तम गती. देवाची होईल म्हणती, ते होती काय होता येईल. तुम्ही बाकी काय व्हाल मला माहिती नाही. पण या शरीराने जर ठरवलं ना महाराज, तर या शरीराने तुम्हाला आम्हाला देव होता येईल. जाऊ द्या ऐका, देवाची आहे उभाक्षण, तेने मुक्ती 4. मुक्त्या किती? कोणकोणत्या? हा सुद्धा काय अडचण नाही, ऐकणारेच लागतात. किती मुक्त्या आहे? कोणकोणत्या? साईला मुक्त्या किती? 4. तुम्हाला एकट्यालाच माहिती. तुम्हाला माहिती आहे कोणाला? मग थांबू माता माता तिकडे म्हणायचं नाही, बुट्ट्याला कीर्तन जमलं. हा बाबाला ठीक आहे, बाबाला माहिती आहे, बाबाने काही बोललं तर चालेल, ऐकून घेईल. तुम्ही म्हणायचं नाही काय बुट्ट्याला कीर्तन जमलं नाही, हे ऐकून घेणार नाही. लोक नाही बाप करायला हुशार राहतात. मुक्त्या 4 प्रकारच्या: सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता. 4 प्रकारच्या मुक्ती सांगितलेले. त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष 4 प्रकार आहे. या ठिकाणी हे जे 4 प्रकार पडतात ना मला, याच्यापैकी ही जी सायुज्यता मुक्ती आहे, याच्यापर्यंत तुम्हाला आम्हाला पोहोचायचंय. आणि ही मुक्ती मिळवण्याकरता तुम्हाला आम्हाला हे शरीर भेटले, दिले इंद्रिय, हात, पाय, कान, डोळे, मुख, बोला या वचन, जेणे तू जोडशी नारायण, जेणेकरून तू देवाला जोडल्या जावा, त्याकरता तुम्हाला आम्हाला शरीर भेटलं. पण याचं मर्म, याचं कर्म, याचं वर्म न समजल्याचा परिणाम तुमच्या आमच्या जीवनात जे पडलंय ना मामा, याला दुःख म्हणतात. काय पडलंय तुमच्या आमच्या जीवनात?
दुःख पडलंय आणि हे दुःख जर तुम्हाला निवारायचं असेल तर तुम्हाला मुक्तीपर्यंत जायचं, ते पण सायुजाता मुक्तीपर्यंत. आणि सायुजाता मुक्तीपर्यंत जात असताना या ठिकाणी सायुजाता मुक्ती म्हणायचं कशाला? सायुजाता मुक्ती म्हणजे चित्ताला होणारं समाधान, सायुजाता मुक्ती म्हणजे तुम्हाला आम्हाला होणारा आनंद, तो पण आत्मिक आनंद, निर्भय आनंद, तो बी परमानंद आनंद, म्हणजे तुम्हाला होणारी मुक्ती. आणि या मुक्तीपर्यंत जाण्याकरता, देवाकडे जाण्याकरता तुम्हाला आम्हाला अगोदर काय करावं लागेल? भगवंताच्या मार्गाने निघावं लागेल. त्याच्याशिवाय तुम्हाला देव भेटणं शक्य. खरं सांगू मला, हे जे व्यासपीठ आहे ना, एकमेव हे असं व्यासपीठ आहे का याच व्यासपीठावरून या ठिकाणी समोरच्याच्या जीवनामध्ये बदल करता येतो, नये नये त्याच्या अंतःकरणामध्ये बदल घडवता येतो. ते एकमेव त्या ठिकाणी स्टेज असेल, याला वारकरी संप्रदायाचं स्टेज म्हणतायत मला, दुसरा स्टेज नाही. काय ताकद आमच्या वारकरी संप्रदायाची आहे का? अरे 2 वर्षाचं पोरगं टाळ घेऊन बोलवलं, 80 वर्षाचे म्हातारे बाबा त्याच्या पाया पडतायत. एवढा मोठा आमचा वारकरी संप्रदाय. खरी गोष्ट सांगू, या कीर्तनामध्ये बदल घडू शकतो. बाकी कोणतं त्या ठिकाणी असं स्टेज आहे महाराज, व्यासपीठ आहे का त्या व्यासपीठावरून तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये बदल घडू शकतो? असं दुसरं कोणतंच नाही महाराज. इथं जर बसलं, जर सगळ्या क्रिया जर बरोबर घडल्या ना महाराज, तर ब्रह्मानंद टाळी याच कीर्तनामध्ये लागते. काय कीर्तनाचा महिमा? ओठ विनलाल ब्रह्मज्ञान हाती, मुक्त आत्मस्थिती सांडवी, ब्रह्मीभूत काया भूतशे कीर्तने आणि भाग्य तरी ऋणी देवाईचा. कीर्तन म्हणजे सामान्य नाही महाराज. पण सध्या कीर्तनाचा सगळा सत्यानाश चालवलाय महाराज. आता कीर्तन चाललेत महाराज, पण कीर्तन कसे लागतात महाराज? तुम्ही आले का सांगता महाराज, आई सांगा आई, महाराज बाप सांगा बाप. अरे आमचे नाही ना, आमच्या तुमचे काय सांगणार आम्ही? कळतंय का? ऐकू राहिले ना तुम्ही? आमचेच आई बाप आमच्यात नाही ना. आम्ही रडू रडू आईला असं सांभाळ, बाबाला असं सांभाळा, आणि तुझी कुठे? परमार्थाच्या गप्पा मारणं सोपं आहे. ऐका जरा, परमार्थाच्या गप्पा मारणं सोपं आहे. फेटा बांधून, कंबर बांधून 2-4 टिपणं पाठ करून कीर्तन सहज करता येतील महाराज. पण एक खरी गोष्ट सांगू का? तुम्हाला देव प्राप्त होणार नाही. तुमच्या त्या ठिकाणी रुंद्या वाढतील, ढेऱ्या वाढतील, तुमच्या बंगले होतील, तुमच्या बाया पिवळ्या होतील. काविळीने नाही, सोन्याने. ऐका ना, अहो आमचे बंगले झाले, आमच्या गाड्या झाल्या, आमच्या ढेऱ्या रुंदावल्या. पण एक खरी गोष्ट सांगा ना, तुमच्यामध्ये बदल काय महाराज? जर तुमच्या अंतःकरणामध्ये बदल घडत नसेल, एवढे खर्च करून उपयोग काय महाराज? कीर्तन प्रवचन ऐकायचे कशा करताय? तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये बदल घडावा याच्या करता कीर्तन प्रवचन आहे. तुमच्या आमच्या ठिकाणचा मामा भेट जावा याच्या करता कीर्तन प्रवचन आहे. महिला मंडळ धोंडा करता का तुमच्याकडे? करता धोंडा. धोंड्याच्या महिन्यामध्ये लेकन जावई जर बसून आली मोटरसायकलीवर, काय मुखातून शब्द निघत्यावर तुमच्या? काय लक्ष्मीनारायणासारखा? कोण आल्यावर? लेक आणि जावई आल्यावर. मग मुलगा सुन निघाल्यावर तोंड वाकडं करायची काय गरज आहे? सांगा. अहो हा बदल घडवण्याकरता कीर्तन प्रवचन आहे. जगद्गुरु तुकोबरायांचं हेच म्हणणं आहे, भेटलेलं शरीर हे मुक्तीपर्यंत तुम्हाला नेतंय, पण तुम्हाला आम्हाला काय काय सांभाळायचं, मग तिथपर्यंत जायचं. ऐका ना जरा, की बाबा मग अशी बोलले ना, यांच्याकडे जुनं दबड आहे मोबाईल्स. घरातले मुलं म्हणले, दादा किती दिवस जुनं दबड? भारीतला फोन घेऊन दिला. भारीतला फोन घेऊन दिल्यावर जुनं दबड लगेच फेकून नाही दिलं बाबा. त्याच्यातलं मेमरी कार्ड, सिम कार्ड काढून घेतलं आणि ते नवीन मोबाईल मध्ये टाकलं. परिणाम असा घडला, त्या ठिकाणी त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर त्या नवीन मोबाईल मध्ये आले. त्यांचे जे अभंग गवळणी कीर्तन सगळं नवीन मोबाईल मध्ये आलं. आता जे जुनं दबड होतं ते काय केलं? फेकून दिलं. तसा माझा दृष्टांत बाजूला फेका. माझ्याकडे पहा, हे जे भेटलंय ना तुम्हाला आम्हाला, या हाडामासाचं हे दबड एक ना एक दिवस पडणार आहे, पण मतीचे तत्व दिलेत ना महाराज, ते कायमस्वरूपी तुमच्या आमच्यामध्ये राहणार. हे तत्व तुम्ही कोणत्याही देहामध्ये जा, एक कदापि कुठं जाणार नाही. मग मी का बहिणा, माझ्याकडून काही कर्म चुकलं, पुढच्या जन्मात मी कुत्रा होऊ शकतो. बोला ना, काय होऊ शकतो? बोला बोला, काय काय बोला बोला, काय होऊ शकतो? बोला प्रभू महाराज बोला. अहो नाही नाही, खरंच बोला, काय होऊ शकतो? अहो बोला हो, तुम्ही तरी बोला, काय होऊ शकतो पुढच्या जन्मात?
तुम्हाला चेष्टा नाही करत मी. काय होऊ शकतो तेव्हा ते आमचे ते हरिभाऊ म्हणता कुत्रा, त्यांना म्हणायचंच होतं मग मगाशी फोनवरच बोलायचं ना. ऐका ना मला, अहो भाऊ द्या कुत्रा जरी झाला पुढच्या जन्मात, पण कीर्तन केलंय, भजन केलंय, कीर्तन ऐकले, प्रवचन ऐकले. या ठिकाणी कीर्तन प्रवचन ऐकत असताना हरिभक्ती घडलीये. या ठिकाणी कुत्रा जरी झालो तर चांगल्या घरातला कुत्रा होईल महाराज. का चांगल्या घरातला कुत्रा होईल? केलेली हरिभक्ती काय मामा या ठिकाणी वाया जात नाही. संताद्वारी कुत्रा संताद्वारे कुत्रा झालो, प्रेम रसाशी सोकलो. आणि खरी गोष्ट सांगू, जे तत्व तुमच्या आमच्यात आहे ना महाराज, तेच प्राण्यांमध्ये तत्व आहेत महाराज. भगवंतानी भेद केलेला ऐका बरं. तुम्ही ऐकताय म्हणून मी बोलतोय महाराज, नाही तर मी घरी निघून गेलो असतो एवढ्या वेळात. मी थांबत सुद्धा नाही, कोणी ऐकलं नाही तर. काय बोलत होतो मी? काय बोलत होतो? कुत्रा कोणाला? तुम्हाला कोणालाच काही म्हणणार नाही मी. ऐका, मी काय सांगत होतो, कुत्र्यामध्ये जे तत्व आहे ते प्रत्येकामध्ये तत्व आहे. भगवंतानी काय दिलेले आहेत महाराज? मधले तत्व ज्याला म्हणतात ना, मध्ये काय काय दिले जरा लक्षपूर्वक ऐका. मन दिलं, बुद्धी दिलं, चित्त दिलं, अहंकार दिला, काम दिला, क्रोध दिला, लोभ दिला, मत दिला, मत्सर दिला. तुम्हाला अजून जे षड्रूप म्हणतात ते तुम्हाला आम्हाला दिले. अजून काय दिले राहुल महाराज? ऐका ना, सत्व रज तम हे 3 गुण तुमच्याकडे दिले, 5 ज्ञानेंद्रिय दिले, 5 कर्मेंद्रिय दिले, 11 मन दिलं. त्याच्याबरोबर तुमचं प्रारब्ध तुमच्या बरोबर, तुमचं कर्म तुमच्या बरोबर, तुमचं संचित तुमच्या बरोबर, हे सगळं सांभाळायचं आणि मग मुक्तीपर्यंत जायचं. एवढं सोपं वाटलं का? एवढं सोपं आहे का महाराज हे सगळं? मामा करू का एका एका गोष्टीचं चिंतन जरा करू. मन कसं आहे? मन सोपं आहे का? जाऊ द्या, तुम्ही आता सगळे कीर्तनात बसले, तुमच्या सगळ्यांचं मन माझ्याकडे आहे का? खरंच मी मरू शपथ नाही हो महाराज. मन चांगल्याचं ताब्यात राहायला तयार नाही. ते मनच लय अवघड मामा. मामा करता एकदा सोपं नाही महाराज. हो, याला पाचर प्रमाण म्हणतात. पाचर प्रमाण हे पाचर प्रमाण कोणालाही जमत नाही. ती ज्याची तिने ठोकलं पाहिजेत महाराज. पाचर प्रमाण कोणाचं काम नाहीत महाराज. बहुत चंचल चपळ. याच्या पुढे जाऊन बोलू, मनाला ताब्यात ठेवणं तुमचं आमचं सोडा. आता श्लोक सांगत बसत नाही. मूर्खट शिशुरा पानम वगैरे सगळ्यांना ज्ञात येत महाराज. एखाद्या माकडाला दारू पाजली तर त्या ठिकाणी ते जेवढे चपळ राहत आहे, अगोदर मुळात चपळ. कोण? माग नका पाहू, माकडात सांगतो. माकड मुळात चपळ, त्याच्यात त्याला दारू पाजली, ते जेवढं चपळ त्याच्यापेक्षा मन हे अति चपळ. इथं मनाने विचार केला का पांडुरंगात दर्शन करून यायचं, ते जाऊन आलं सुद्धा ना मला. त्याने जर ठरवलं निलेचं कीर्तन ऐकून यायचं, जाऊन गेलं सुद्धा ना मला. त्याला वेळ लागत नाही. म्हणून त्या ठिकाणी तुकोबराय म्हणतात, बहुत चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. अहो जाऊ द्या, मन ताब्यात ठेवणं तुमचं आमचं द्या सोडून. ज्यांनी लई हजारो वर्ष तपश्चर्या केली,
एका पायावरती केली, नये नये त्या ठिकाणी विस्तावर उभं राहून केली, काहींनी आग्नेय बाजूला त्या ठिकाणी प्रज्वलित करून केली. पण खरी गोष्ट सांगू ना मला मामा, त्यांचं सुद्धा मन त्यांच्या ताब्यात राहिलं नाही. चांगल्या चांगल्यांचं मन त्या ठिकाणी वाहिलं, त्याचा परिणाम ते परमार्थापासून बाजूला गेलेत महाराज. अहो नाथ महाराजांसारख्यांना सुद्धा म्हणावं लागलं, अरे ज्यांच्या घरी कावडीने 36 वर्ष पाणी भरले त्यांना सुद्धा देवाला विनंती करावी लागली, देवा माझं मन तुझ्या चरणाशी लागू दे रे बाबा. देवा माझे मन लागो तुझे चरणी, 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 देवा माझे मन लागो तुझे नाद नाही करायचा गाडा आमच्या मामाचा. जाऊ द्या. खरं सांगू महाराज, काय भगवंताची कोणावर काय कृपा असते महाराज. 1-2 वर्षापूर्वी 2.5 वर्षापूर्वी काय मामाची परिस्थिती होती महाराज. तो प्रसंग जर आठवला डोळ्याला टपदिशी पाणी येतं. खरी गोष्ट सांगू मामा, तुम्ही आतापर्यंत निष्काम केलेली सेवा तुम्हाला कामाला आलीत मामा. भगवंताची फार मोठी सरस्वती त्यांच्या जिभेवरती आहेत महाराज. सोपं नाहीत महाराज, काय प्रमाण आहेत महाराज. त्यांनी म्हणत राहावं आणि ऐकत राहावं वाटतंय. हे कळलं त्याला येऊ महाराज. ज्याला याच्यातलं काहीच कळत नाही त्याला काय कळणार आहेत महाराज. काय चालू होतं? कोणाला म्हणायचं? हा मन मन नाथ महाराज वर्णन करतात, देवा माझे मन लागो तुझे शरणी, संसार व्यसनी पडून दे. मामा खरंच प्रमाण एकदम जबरदस्त दिलं. हो नाथ महाराजांसारख्याला त्या ठिकाणी मनाला विनंती करून सांगावं लागलं का मन त्या ठिकाणी ऐकत नाही, म्हणून विनंती कोणाला केली? देवाला सांगितलं. जाऊ द्या, तुमचं आमचं राहणार नाही, संतांचं राहणार नाही, हे सोडावं. अहो त्या देवाला सुद्धा त्या ठिकाणी त्याचं सुद्धा मन वेड झालं आणि तो संतांकरता पागल झाला. ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संतासनी राहिला, त्याला सुद्धा संतांचं एवढं वेड लागलं, तो भगवंत सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्याशिवाय राहायला तयार नाही. मन या ठिकाणी आवरणं सोपं नाही. मनाचा मुद्दा संपला. दुसरं गोष्ट, मन झाल्यावर काय येतं? मन झाल्यावर काय येतं? बुद्धी. बुद्धी जर मनुष्याकडे असेल तर त्याचा संसारही चांगला होतो आणि त्याचा परमार्थही चांगला होतो. संसारातही त्या ठिकाणी बुद्धी लागते आणि परमार्थ करायला सायुजाता मुक्तीपर्यंत पोहोचायला सुद्धा काय लागती? बुद्धी जर नसेल तर जमत नाही. ज्ञानोबराय वर्णन करतात, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशव राजे सकळ सिद्धी. सकळ सिद्धीपर्यंत जर जायचं असेल इंद्रिय ग्रामोनी निघाला. ज्ञानोबराय म्हणतात, काय म्हणतात? इंद्रिय ग्रामोनी निघाला. आत्मसिद्धीच्या पुढीला नगरा यावया, म्हणजे कुठं जायचंय? आत्मसिद्धीच्या गावाला याला पोहोचायचंय. जात असताना याला बुद्धी लागेल. बुद्धी जर नसेल तर हा तिथं पोहोचणं शक्य. अहो जाऊ द्या ना, परमार्थाचा जरा वेळ बाजूला ठेवा. साधा व्यवहार जर बघितला, व्यवहारात जर बुद्धी नसेल तर माणसाचं त्या ठिकाणी काही खरं नाही. जागर काल्याचं कीर्तन दिलं मला राहुल गुरुजींनी, कुठं? जळगावला. ते मला म्हणले, महाराज लोक गरीब आहे
दलपतपूरवाले सारखेच आहेत म्हटले. हो दलपतपूरवाले तुम्हाला निदान 11-15 देतात, ते तुम्हाला फक्त 20-25 देतील म्हटलं. काय 20-25 काय? अहो तांदूळ तांदूळ किलो किलो तुम्ही काय पाहू राहिले? हा माझ्यासारख्या गरीबाला काय करायचं सोनं नाणं मारा. नाही याला 5GB लागतं, यांच्यावर जमणार नाही. चाल जाऊ द्या. काय चालू होतं? असे ऐकणारीच पाहिजे मला. अजून जळगावला गेलो जागर काल्याचं कीर्तन दिलं. जागराच्या दिवशी गेले म्हटलं ऐका उद्या मला दलपतपूरला कीर्तन आहे, मला मनमाडपर्यंत पुन्हा तिकीट काढून ठेवा. एक जणाला म्हटलं ते बाकीराव मामा तुम्हाला सांगतो, त्या माणसाला सांगितलं तो लय हुशार होता. तो म्हटलं महाराज काळजी करू नका, तुम्ही बिंदास कीर्तन करा. तिकडे लई लोक होते 5-25, त्यांच्या देखत मोठी शायनिंग मारायला लागला. महाराज मी तिकीट काढून आणतो, तुम्ही रेल्वे स्टेशनला या, मी तुम्हाला सोडवायला येतो, तुम्हाला बसून देईल आणि मग मी घरी जाईल. काळजी करू नका, तुम्ही बिंदास राहा. मी त्याच्या बोलण्यावर भाळलो, त्याच्या वर्षावर राहिलो. जागराचं कीर्तन केलं, सकाळी कालेच कीर्तन केलं. कालेच कीर्तन आवरल्यावर एक जण म्हणलं भाऊ मला सोडवायला चाल. कीर्तन झाले होते, मला बाकीचं काय असेल ते दिलं. ते मला म्हणे महाराज जा म्हणजे काय मला सोडवायला चाललं म्हणलं भाऊ. तो म्हणे महाराज तुम्हाला काही कळतं का नाही, पंक्ती बसली आहे, कालेची पंगत आहे, उसळ संपून गेली, तुम्हाला सोडवायला येईल कोण? म्हणलं असं काय करते एखादा द्या. एक जण आला पण पाय आपटीतच आला तर आला काढली केक मारली, मी माग बसलो. बरं माई उंची कमी, तो भला मोठा. त्याने गाडी एवढी आपटीत काढली, मी नुसता उडायचो फुटबॉल खाली जाय वर ये, खाली जाय वर ये. मला असं वाटत होतं मी पायी सकाळीच निघालो असतो तर बरं झालं असतं म्हटलं. नावीला झाला, रेल्वे स्टेशनला गेलो. आता तिथे गेलो, मला कशाची आठवण झाली? तिकिटाची आठवण झाली. मी त्यांना म्हटलं का हो मग तिकीट कुठे आहे? ते म्हणे कोणाला सांगितलं होतं? म्हणलं काल नाही का तो बोलत होता त्या माणसाला. मग या माणसाने त्याला फोन केला तर तो म्हणे हो माई साली मिली म्हणली, मी तिकडे आलोय, मला काय जमणार नाही. म्हणलं आता तिकिटाचं काय हो, आता काय करायचं? तो म्हणे मला काय माहिती आता काय करायचं. म्हणलं हो मग तिकीट काढून दे, जाय तिकीट काढ. म्हटलं माझी ओळख नाही. तो म्हणे महाराज जमणार नाही, उसळ संपून जाईल. त्याच्या डोक्यात फक्त उसळ संपून जाईल. तो ऐकाना ना महाराज. त्याला म्हटलं भाऊ आज करू नको. तो म्हणे महाराज एक काम करा, काही होत नाही त्याला, बसा म्हणले तसं. अरे म्हणलं बसा म्हणजे काय? टीशी मामाने पकडलं तर तो मला काय करील, पोलिसाच्या ताब्यात देईल, मला जेलमध्ये राहावं लागल, माझी कीर्तन बुडतील, असं करू नको. तो म्हणे महाराज एवढा वेळ नाही, तुम्हाला कोण पाहतंय, हे तरी केवढे एवढे तर आहे वाचायला नाही. तो ऐकायला तयार नाही. तिने गाडीला किक मारली, माऊली कोणी कोणी गेला. बुद्धी सांगतो ऐका, लक्ष करून. या ठिकाणी मी आता माझा नावीला झाला, गाडीमध्ये बसलो. गाडीत बसल्याचा परिणाम असा झाला, या ठिकाणी मी घाबरायला लागलो. कोणाला घाबरायला लागलो? टीशी मामा आला तर काय करायचं? कुणी काळा कोटवाला पाहिलं का मी घाबरायचो, कुणी काळा कोटवाला पाहिलं का मी घाबरायचो. 40गाव गेलो, नांदगाव गेलो, मन अगदी जवळ आलं. मी म्हटलं बस निल्या तू जिकवली, खूप जिकवली. काय जिकवली? फुकटात आलो. काय जिकवली मामा? फुकटात आलो. याच्यापेक्षा वेगळं काय केलं मामा? पण एवढा आनंद झाला. आता 2 मिनिटात उतरायचं हो, एवढं 2 मिनिटात उतरायचं. तेवढ्या टीशी मामा आता विजू महाराजांच्या जवळ माहित 10 गेले 5च राहिले. म्हणलं निल्या तुम्ही आला, तू काय आता लासेल का उगा ठीक नाही. आता काय तुझं खरं नाही, तू आता जवळ आला. आता तो जवळ आल्यानंतर मला आता काय करावं लागेल? त्याला हरिपाठ म्हणून दाखवावं लागेल का? बरं त्याला काही गीतेचे अध्याय म्हणून दाखवावं लागतील का? त्याला पंचदशी सांगावं लागेल का? त्याला काही भांडारकर सांगावं लागेल का? हो त्याला काय प्रभाकर काय सांगावं लागेल? साधी सांगतो, आनंदी सांगतो, हो विचार सागराचे काही सांगावं लागेल का? मग मला काय करावं लागेल? आता पैसे द्यावं लागतील, बरोबर आहे. आता खरंच घरी जातो. अहो आता बुद्धीचा वापर करावा लागेल ना. म्हणजे एवढं बेंबीच्या द्यापासून चाललं तरी तुम्ही म्हणता पैसे द्यावं लागेल. काय माणसं आहेत राव, एवढं कशा करता सांगू राहिले मी. काय ऐकत आहे तुम्ही? कशाचा वापर करावा लागेल? आपला विषय कशावर चालू आहे? बुद्धीवर. मग असं बोला ना, पैसे काय? पैसे सारखे पैसे दिसत तुम्हाला. वरतून पुढं म्हणायचं द्या पैसे सारखं काय पैसे अवघड आहे तुमचं. काय का कशाचा वापर करावा लागेल? बरं तो माणूस आता त्यांच्याकडे काय चेक करतोय? तिकीट. आणि माझ्याकडे काय नाही. खरी गोष्ट सांगू का? तुमचं आमचं सुद्धा तिकीट हरवलेत महाराज, म्हणून तुम्ही आपण देवाकडे पोहोचायला तयार नाही. जगन्नाथ अण्णांचं एक वाक्य होतं काय? ज्याच्याकडे तिकीट येत ना महाराज, कोणतं तिकीट? हे तिकीट ज्याच्याकडे ना तो देवापर्यंत जातो, बाकीचे जात नाही म्हणायचे.
हे कोणाचं वाक्य आहे? जगन्नाथ अण्णांचं. आणि हे तिकीट ज्याच्याकडे आहेत ना महाराज, तो नाही या जन्मात गेला. कोणता तरी जन्म असा येतो का त्याची भगवंताची भेट झाल्याशिवाय राहत नाही महाराज. त्याच्याकरता एक सांगतो, हे तिकीट काढा, हे तिकीट काढा. ज्यांनी ज्यांनी हे तिकीट काढले ना मामा, ते भगवंताच्या मार्गाला लागले. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चालायचा. या ठिकाणी तो आता अगदी जवळ आला. त्यांचं तिथलं पाहून तो आता कुठे येणार होता? माझ्याकडे येणार. मग मला कशाचा वापर करावा लागणार? मग आता बुद्धी काय करणार महाराज एवढ्या वेळात? सांगा ना, काय करणार महाराज? काहीच केलं नाही हो. हा जो हात होता तो असा केला, हे दगड असं केलं, हे पुढे केलं, डोळे जरा फिरवले, त्याच्या पैसे जाऊन त्यालाच फक्त असं असं केलं. तो खवळला ना महाराज, माहिती केलं म्हणे. म्हणलं भाऊ येतं लागत झालं मला. विठ्ठला बुद्धीचा पालट बुद्धीचा पालट धरा रे काही. काय करा? बुद्धीचा पालट करा. बुद्धीमध्ये त्या ठिकाणी पालट करायचा आहे. आणि आजच्या अभंगात सुद्धा श्री जगद्गुरु तुकोबराय म्हणताय, इड निस्ता बुद्धीत नाही करायचा आहे, अंतकरणामध्ये बदल करायचा आहे. आहे का बरं? अभंगाला सोडून बोलत नाही बरं. अत्यंत महत्वाचं चिंतन मांडतोय महाराज तुमच्या पुढं. मन झालं, बुद्धी झालं, पुढं काय येतं? चित्त. चित्त जर ठिकाणावर नसेल, चित्त नाही नामी तरी ते त्रिवेणी नाना तीर्थे. हो, आणि हे चित्त जे आहेत ना महाराज, हे चित्त निर्मळ केल्याशिवाय, अहो संत तुकोबरायांनी तर तुमच्या चरणावरती दंडवत ठेवलं आणि सांगितलं तुमचं चित्त निर्मळ करा. आपुलाले चित्त चित्त शुद्ध करा. सकाळच्या पाया माझे दंडवत. चित्त शुद्ध करण्याकरता काय करावं लागेल? तुमचा आहार चांगला लागेल. आहार जर चांगला असेल, ऐकताय ना सगळे? आहार 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 काचा? चुलीवरचा नाही बरं. आहार म्हणजे कोणता? आहारच म्हणता ना तुमच्याकडं? बाबा काय म्हणतात तुमच्याकडे? आहार म्हणता ना. आहार कोणता? हा हार, युक्त हार, विहार, नियम इंद्रियाशी सार. ज्याचा आहार चांगला त्याचा विचार चांगला, ज्याचा विचार चांगला त्याचं चित्त शुद्ध. नाही, ज्याचा विचार चांगला त्याचं कर्म शुद्ध, आणि ज्याचं कर्म शुद्ध त्याचं चित्त शुद्ध.
हा, अजून बोलू अजून थोडं चिंतन करू. ऋण वैर हत्या येत न चुके, येत चांगल्या चांगल्याला चुकत नाही. मग ऋण वैर हत्या चुकत नसल्यामुळं कोण कोणाचं भाऊ म्हणून आलं, कोण कोणाचं काका म्हणून आलं, कोण कोणाचं वडील म्हणून आलं, कोण कोणाचं पत्नी म्हणून आलं. हे जे नाते संबंध झाले कशामुळे झाले? ऋणानुबंध फेडण्याकरता झाले, कर्मामुळे आलोय. उभी ऐकायची आगा कर्मी जाई ती सुखदुःखी तया ते भोगावया यावे त्या एका मागच्या जन्मातलं राहिलेलं कर्म, हे कर्म जर चांगल्या पद्धतीने झालं तर चित्त शुद्ध होईल, आणि कर्म जर चांगलं झालं नाही तर चित्त शुद्ध होणं शक्य नाही. ऐका बरं का, कर्माचं तसं अत्यंत अवघड आहे. कोणतं कर्म कुठं फेडायला येईल सांगता येत नाही. ऐका, आमच्याकडे एक गावी एरणगावच्या जवळ शेवग सातारा आहे बरं का मामा. तुम्हाला पण माहित असेल मामा. शेवग साताऱ्यातला एक मनुष्य पूर्णामध्ये त्याची शेती होती. त्या शेतामध्ये त्या ठिकाणी ट्रॅक्टर काढला, टारली लावली, निघाल्यानंतर त्या ठिकाणी शेतात गेला. त्या ठिकाणी गाईंना चारा बिरा काय भरायचा हाताने तो भरला, हाताने भरला बरं का, हाताने भरला. पुढे टाकला, टारलीत टाकल्यानंतर त्या ठिकाणी अर्धी निर्धी भरली. पुन्हा ट्रॅक्टरवर बसला, ट्रॅक्टर चालू केला आणि पुन्हा घराकडं निघाला. घराकडं जाता जाता एक म्हातारी भेटली मधीच रस्त्यामध्ये. ती 70-80 वर्षाची होती. तिने आवाज दिला, ए दादा, ए. एवढा जोरात नाही दिला, आवाज नव्हता निघत, म्हातारी होती. पण थांबवलं, ए दादा थांब म्हटले, मला गावापर्यंत येऊ दे म्हणल्यावर येणे ट्रॅक्टर थांबवला. म्हातारी पाठीमागं ट्रॅक्टर मध्ये. ऐका बरं, कुठं बसवली? बोलत चला ना, कुठं बसवली? हा, तुम्हाला नाही यायचं का तिकडं शेवट्याला? ऐका ना, पुढं टारलीत बसवल्यानंतर हे पुढे गेलं. ट्रॅक्टरवाल्याने ट्रॅक्टर चालू केला, ट्रॅक्टर जोरात निघाला. याने मस्त बाईकी त्या ठिकाणी गाणं लावलं. ते गाणं कोणतं होतं इथं काही सांगायची गरज नाही. त्याने काय अभंग लावला होता काय? महाराज सुंदर ते दान, असं नव्हतं महाराज. ते गाणे काय राहतं इथं सांगायची गरज नाही. तुम्ही त्याच्यातले चांगले तरबेजे, काही जास्त बोलायचं काम नाही. भन्नाट गाणं लावलं, जोरात ट्रॅक्टर सुटला. पाठीमाग गंमत अशी झाली, जो चारा त्याने हाताने भरला होता ना त्याच्यातून भला मोठा नाग निघाला. काय निघाला? नाग निघाला. आणि तो म्हातारीने पाहिला. म्हातारी ठाणान बॉम्बा मारायला लागली. इतकी जोरात ओरडायला लागली राहुल महाराज, इतकी जोरात ओरडायला लागली. म्हातारीला समजायला तयार नाही. मोठ्याने गागायची, जोरात गागायला लागली. पण तो जो ट्रॅक्टरवाला होता त्याचं माझं लक्ष नाही, त्याला काही माहिती नाही. पण म्हातारी इतकी बोलायला लागली. पण ते जे नाग होतं ते थोडस सुद्धा मागं झालं नाही. त्या नागाने काय केलं, उलट उडी मारली आणि म्हातारीवर चाल करून गेलं. म्हातारीने त्याचं तोंड असं धरलं. कोणाचं धरलं? निलेश महाराजाचं नाही बरं. कोणाचं धरलं? नागाचं. ते असं जीभ बाहेर काढते. कोणाकडे पाहून? म्हातारीकडे पाहून. म्हातारी त्या ठिकाणी म्हणते, वातवारे मेले रे, मोठमोठ्याने गागतीये. पण म्हातारीचं कोणी ऐकायला तयार नाहीत. तोंड हातामध्ये सापाचं. म्हातारीला काही सेकंदात आता दंश करणारे. म्हातारी आरडतीये. पाठीमागून एक मोटरसायकलीवाला आलं. त्यांनी हे सगळं दृश्य पाहिलं. पुढे गेला, ट्रॅक्टरवाला थांबवला, ट्रॅक्टरवालाही उतरला, त्या ठिकाणी मोटरसायकलीवालाही उतरलं. दोघ जण पाठीमाग आले आणि म्हातारीला म्हणायला लागले, म्हातारी घाबरू नको, आम्ही आहे. आता हे काय करतील तिला? हे काय करतील महाराज म्हातारीला? म्हातारीने पार आता सापाचं तोंड असं धरून ठेवले. काही सेकंदात म्हातारी जाणार आहे कुठं? लासलगावला, शेवगावला नाही ना महाराज. ती देवाच्या घरी जाण्याच्या तयारीत आहे. हे म्हणते घाबरू नको, आम्ही 1 2 3 म्हटलं का तू साप बाजूला फेकायचा. अहो त्यांनी तसंच केलं. म्हातारीने ते लक्ष ठेवलं. 1 2 3 म्हटली आणि म्हटल्यानंतर हे 3 म्हटले. म्हातारीने असा साप फेकला. तो ट्रॅक्टरवाल्याच्या गळ्यात नाही पडला, म्हातारीच्या गळ्यात नाही पडला. जे मोटरसायकलीवर आलं होतं ज्याने थांबवलं ना त्याच्या गळ्यात पडला आणि त्याला दंश केला. केले कर्म झाले, त्याची भोगा आले. काय असे मागच्या जन्मामध्ये या सापाची हत्या या मोटरसायकलीवाल्याने केली होती. तीच फेडण्याकरता नागाने या जन्मात त्यांनी त्याचा सूड घेतला. ऋण वैर हत्या हे तो नचुके सर्वता. त्याकरता एक सांगू का महाराज, मनुष्य जीवनामध्ये ऐशे काहो न करा काही, पुढे नाही नाश जा विश्वंभरा शरणागत.
भूत जात वंदोनी, काय कर्म करा पुन्हा गर्भवासाला यायचंच नाही अशा पद्धतीने कर्म करण्याकरता तुकोबराय म्हणता एकच कर्म, ऐशी जोडी करा. रामकंठी धरा, जेणे चुके फेरा. गर्भवासाला जर मामा पुन्हा यायचं नसेल तर कर्म चांगलं करा. आणि कर्म चांगलं जर केलं नाही तर चित्त शुद्ध होणार नाही. ऐका ना, सकाळी सकाळी उठला, काकडा करायला लागला आणि जाताना 2 मुके जनावर घेऊन चालला. म्हणजे बैल कुठे घेऊन चालला? चारायला घेऊन चालला. बैल चारतोय, तोंडाने काकडा म्हणतो. काय काकडा म्हणतोय मारा? गोड काकडा म्हणतोय. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, बावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या, चुकवी व्यथा जन्माच्या. आता जागा रे भाई न जागा, 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 आता जागा रे भाई न जागा. आता जागा रे भाई न जागा, 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 आता जागा रे भाई न जागा. काय म्हणतोय? मुखाने काय म्हणतोय? काकडा म्हणतोय. 2 मुके जनावर चारायला घेऊन चालला. कर्म कसं आहे बाबा? बोला ना, कसं आहे कर्म? अहो चांगलं कर्म आहेत ना मला. त्याच्यातले त्याच्यात काकडा. सहस्रदीपे दीप कैची प्रकाशली प्रभा, कैची प्रकाशली प्रभा, उजळल्या त्याच्या दिशा गगना आले शोभा. काय म्हणतोय? काकडा म्हणतोय. आणि तेवढ्यात गंमत अशी झाली, ते बैल जे चारीत होता त्याच्या बांधव नव्हता चारीत, लोकांच्या बांधव चारीत होता. ऐकू राहिलं ना? अरे तोंडाने काकडा म्हणतो. काय म्हणतो? काकडा म्हणतो. आणि बैल कोणाच्या बांधव चारितो? अरे मग तुझ्या बांधव चार ना बैल, लोकाच्या बांधव बैल चारितो. मग तिकडून तो मालक आला आणि मग म्हणायला लागला, पिवळा पितांबर शाला कायचा. मग म्हणायला लागला, पिवळा पितांबर शाला कायसा गगनी झळकला. ते पहिलं म्हणले कळाला भाऊ, चो काकडा आम्हाला चांगला कळाला. तो जर बैलाला मान्य होत नाही, देवाला काकडा मान्य होईल का? हो. अजून एक सांगू, इथं कधी देव येईल महाराज? कधी देव येऊन गोपाळ राहे तेथे येऊन गोपाळ, राहे तेथे येऊन गोपाळ, राहे तेथे येऊन गोपाळ. काय सांगितले? येऊन गोपाळ, राहे तेथे तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊन गोपाळ. भगवंत इथं राहावा जर वाटत असेल, तुम्हाला एक काम करावं लागेल. तुमच्या अंतःकरणामध्ये बदल घडावा लागेल. आणि तो बदल कोणाच्या सानिध्यात त्या ठिकाणी होऊ शकतो, त्याकरता तुकोबरायांनी काही उदाहरणं दिले. तो बदल फक्त संतांच्या सानिध्यात जर गेलं तरच बदल घडू शकतो. त्याच्याकरता उदाहरणं दिले. अभंगाचं प्रथम चरण. परिसाचे अंगे सोने झाला वेळा, 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 परिसाचे अंगे सोने झाला
ठिकाणी वर्णन करून सांगतात की बाबा हो, तुम्हाला संतांच्या सानिध्यात गेल्याशिवाय तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये बदल घडणं शक्य नाही. त्याकरता उदाहरण दिलंय. कशाचं उदाहरण दिलं? परिसाच. परिस पाहिला का तुम्ही? हा तर म्हणा. हा बघितला. ते म्हणते हा. अहो मीच नाही पाहिला परीस. बाबा तुम्ही तरी पाहिला का परीस? नाही ना महाराज. परीस काय करतो रोज? दादा काय करतो परीस? सोन्याचं लोखंड करतो, बरोबर? मग लोखंडाचं सोनं करतो. परीस आपल्याकडे आहे बरं का घरी, लासलगावला भेळच्या दुकानात ठेवले. कोणाला लागला तर देतो या. ऐक, परीस हा लोखंडाचं काय करतो? फक्त सोनं करतो. एक विळा होता, विळा पडलेला होता असा कपाटाखाली. कुठं पडलेला होता? कपाटाखाली. ऐका बरं का मामा, कपाटाखाली पडलेला होता आणि कांद्याची भाजी कापायचं काम ठरलं. काय ठरलं बरं का राहुलजी महाराज? कांद्याची भाजी कापायचं काम ठरलं. बाहेरून माणसं लावले तर त्या ठिकाणी मामीनी विळा काढला. बाहेर मामीनी विळा काढला आणि त्या विळ्याकडे पाहिलंच नाही. तो डायरेक्ट मामाच्या हातात दिला. मामा घ्या बा. आता मामा बी वंट्यात असल्यामुळे ते माणसं बिनसं सगळे आलेले, त्याच्यामुळे मामाने तो विळा घेतला. पण तो विळा घेऊन निघाले तर मामीने हाक मारले, ओ थांबा. थांबा म्हटल्यानंतर म्हणे काय काय वेळ झाला म्हणे, तिकडे बाय गेले 7 वाजेपासून गेले सकाळपासून. अहो कशाला थांबव? इकडे इकडे म्हणे. तो विळा माझ्याकडे द्या म्हणे. विळा माझ्याकडे द्या. बरं विळा माझ्याकडे द्यायला त्यावेळेस मामाने पाहिलं. मामानं आणि मामीने ज्यावेळेस विळा पाहिला, दोघ जण 1 तास हल्लेच नाही. असे पाहते विळ्याकडे. कोणाकडे पाहत्या? काय झालं असेल बर? कोणाचं? बर तो विळा काय असा सरळ राहतो का? विळा असा सरळ आहे का? तो विळा सरळ नाही ना महाराज. तो कसा राहतो बाबा? विळा वाकडा राहतो, बरोबर? असा वाकडा राहतोय. बरं जाऊ द्या ना. तो विळा सोन्याचा झाला. काय गंमत घडली माहितीये का तुम्हाला? त्या कपाटाखाली परीस पडलेला होता आणि काही सेकंदापुरता मामा त्या विळ्याची संगत कोणाला घडली? या परिसाला घडली. किती सेकंद? अर्धा क्षण घडता, अर्धा काय झालं? त्या परिसाचा संघ किती वेळ झाला मामा? फक्त अर्धा क्षण झाला. तो विळा कशाचा झाला? सोन्याचा. आता तो विळा बाजूला ठेवा. या विळ्याकडे या. कोणत्या विळ्याकडे? हा सुद्धा काय आहे? बोला ना. हा सुद्धा काय आहे? विळा. हा सरळ आहे का वाकडा आहे? हो थांबा थांबा. आता खूप महत्वाचा मुद्दा. हा विळा सरळ आहे का वाकडा आहे? हो सरळ आहे. कस काय सरळ आहे? तुम्ही व्यावहारिक दृष्टिकोनातून बघा, तत्वज्ञानातून पण बघा. कानोबा तुझी घोंगडी चांगली, आम्हाशी का दिली वांगुली रे? आम्हाला कशी दिली? तुला चांगली घेतली. हो म्हणूनच म्हणावं लागलं ना, माझी गोदडी झाली जुनी, तिला ग धुवून आणा कोणी. कारण ही कशी आहे? बोला ना आता. मग कस काय सरळ म्हणून राहिली तुम्ही? अहो सरळ नाहीत ना महाराज. 9 ठिकाणी फाटकी दिली, बरोबर? मग हा विळाचे ना महाराज. हा सुद्धा काय आहे? इळाचे. पण हा इळा जोपर्यंत निवृत्तीनाथांच्या सानिध्यात जात नाही तोपर्यंत याच्या अंतःकरणामध्ये बदल घडत नाहीत महाराज. हा कुठे गेला पाहिजे? संतांच्या सानिध्यात गेला पाहिजे. हा देवाच्या सानिध्यात गेला पाहिजे. आणि हा जो विळा आहे देवाच्या सानिध्यात जायला तयार नाही. त्याचे काही कारण शास्त्रामध्ये आलेत बाबा. काय कारण आलेले? नाथ महाराज म्हणतात, अनादी संसार मालेच्या ठाई नित्य विषय भोगिले पायी, ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार पायी शिविता. ऐका आता संत कोणाला म्हणायचं? संत कोणते राहतात काय? हे काय मग चिंतन ऐकलं ना महाराज तुम्ही? हो हे ऐकून ऐकून तुमच्या पाठ झालेत महाराज. संत कोणाला म्हणतात हे तुम्हाला चांगलं माहितीये. संत तोची जाणा
दया क्षमा ज्याचे अंगी. पण गंमत काय झाली, तुम्हाला आम्हाला विषयाकडे मन खूप धावतं मामा, विषयाकडे सहज मन धावतं. ज्ञानोबरांची उभी सांगू, खालारा धावे पाणी. काय म्हटलंय? खालारा धावे पाणी म्हणजे टेकडीवर डोंगरावर पडलेलं पाणी असं वरती निघत. बरोबर आहे का नाही? फवारा फवारा मारू का थोडासा? कुठं जातं? वरती जातं का? पडल्या पडल्या कुठं निघत? लगेच खाली निघत का? तो त्याचा स्वभाव आहे मारा. तसा तुमचा आमचा विषयाकडे सहज स्वभाव जातो. काय जातो? स्वभाव. रमेश भाऊंनी मला जेवायला बोलवलं, मला एकट्याला. तुम्हाला नाही माहिती, मागच्या वर्षी मी जेवायला आलो, त्यांना माहिती निलेश महाराजाला गुलाबजाम लय आवडतात. मी आई काय नाही केली, 40 दाबून दिले. किती दाबले मामा? 40 दाबले मामा. माझ्या उंचीवर जाऊ नका. 40 गुलाबजाम दाबले. पण बाबा गंमत अशी झाली, जे 40 दाबले ना ते आ केलं का 40वा गुलाबजाम दिसतोय. आ केलं का 40वा गुलाबजाम दिसतोय. तेवढ्यात आमचे मामा आले आणि मामा म्हणले, महाराज माझ्या हातून एक घ्या. जावई जावई आहे ना मी त्यांचं, माझ्या हातून एक घ्या. त्यांनी पुन्हा 41वा वाढलं. ऐका बरं का, 40वा काय होतंय? आ केलं का 40वा दिसतंय, पुन्हा 41वा वाढलं. आता मामाचं काय? आता मामा एवढे मोठे माणसं, त्यांचा अपमान कसा करताय? मी ती 41वा घेतलं, तोंडात घातलं. ते 41वा एवढं बिलिंदर निघालं, ते गप नाही राहिलं. तिने त्या 40 सांगितलं, मध्ये काय करत्या, चला बाहेर. गुलाबजाम किती? 40. 41वा सुद्धा गुलाबजाम, तो सुद्धा विषय. आणि मध्ये जे गुलाबजाम गेले तो सुद्धा विषय. ओवी ऐका ना, विषयाचे कांदे वाटू नये, जो रस घ्यायचे पिळूने, त्याच्या नाम अमृत ठेवणे जैसे अमर होणे. काय झालंय महाराज? विषय ओढी फुलले जीव, आता याची कोण करील कीव. नुपजे नारायणी भाव, पाहुणी ठाव नरदेह. विषयाच्या चरवणी केली आयुष्याची. म्हणजे विषयावरती एवढे 5-6 प्रमाण देण्याचं कारण असं आहे, तुमचं आमचं मन विषयाकडे सहज धावल्या जातं. अहो जाऊ द्या, विषय आपण सोडू शकत नाही, याच्यात नवल नाही. तो विषय सुद्धा आपल्याला सोडायला तयार. उदाहरण सांगू, पुण्यश्लोकीचा पुण्यनगरीचा मोती खरा शोभतो. आयशा संत बरा शुभ करा, दांडेकरा वंदितो. मामासाहेब दांडेकर तुम्ही बघितलेले असतील महाराज पुण्य मंडळीने. मामासाहेब दांडेकर एक दृष्टांत सांगायचे. 2 जण गंगेवरून नदीवरून चालले. नदीला पाणी आलेलं होतं. त्या पाण्यामध्ये एक अस्वल वाहत येत होतं. ते बुडत होतं, पण गटाळ्या खात 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 ते येत होतं. एका आता ते जे 2 जण चालले होते, त्याच्यातल्या एकाने पाहिलं. ते हिंदी बोलणारे होते बाबा. आता माझी हिंदी मध्ये मध्ये येलपटे खाती, जरा कसं तरी समजून घ्या बरं का महाराज. हा, तर ते हिंदी बोलणारे त्याच्यातलं एक जण म्हणलं, देख 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 कमली आ रही है. कमली क्या आ रही है? कमली म्हणजे कोणी बाई नाही बरं. कमली म्हणजे घोंगडी. हिंदीत कांबळ जे खाली टाकतो त्या घोंगडीला कमली म्हणतात. कमली कमली क्या म्हणते? कमली. देख 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 कमली आ रही है म्हटले. तो दुसरा म्हणला, मैं जाता हूं कपडे काढता हूं, कपडे निकालता हूं और जाके कमली को लेके आता हूं. यानी कपडे काढले, उडी मारली, हे पोत पोत गेलं. आता रात्रीचा टाईम, असं जरा दिवस नाही रात्र नाही असं मधला वेळ. त्याला ते लांबून कमळी दिसली. याच्या वेळेस जवळ गेलं, पोत पोत बरंच 1-1.5 किलोमीटर पाहिलं. काय हे तर अस्वल. आता काय करायचं? हे माग जाणार, पण ते म्हणलं एवढं माग जावं सोप, त्याचा प्रभाव जोरात आहे. ते लवकर आपल्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. आता काय करावं? हे तिथंच थांबून राहिलं. हातपाय खालची खाली हलवीत होतं. तेवढ्यात ते होतं ना, ते बुडतच होतं. बुडत्याला काडीचा आधार, याला आधारच पाहिजे होता. ते अस्वलाने पाहिलं. ते मनातले मनात म्हटलं, देवा काय तुझे उपकार झाले. त्याने मागचा पुढचा विचार नाही केला. जे कमली घ्यायला येईल होतं ना, त्याच्याच गाड्यात 2 पाय टाकून दिले. अहो हे बुडायला लागलं खाली. मग नाविला झाला. याला सुद्धा त्याला धरावं लागलं. याला धरायची इच्छा, ऐका बर का, विषयाला सोडू नका. याला धरायची इच्छा नव्हती, पण अस्वलाने आसीम त्या ठिकाणी त्याला मिठी मारली. काय आता याने जर धरलं नाही तर हे मेल्याशिवाय राहत
नहीं आणि वरचं कागद होतं "ए, कमली नहीं आ रही क्या जानते जानते छोड़ दिए कमली को छोड़ दे ये म्हणलं अरे मैंने कमली को नहीं पकड़ा रे उसने ही मुझे पकड़ा रे मैंने कमली को पकड़ा ही नहीं लेकिन कमली ने मुझे पकड़ा है तुमचं आमचं तसंच झालं आपण विषयाला धरलं याच्यात नवल नाही त्या विषयानेच तुम्हाला आम्हाला एवढं पक्क धरलंय का विषयापासून मन बाजूला जायला तयार नाही ऐकणारी मंडळी हा तुम्ही जाऊ द्या बाटल्या संपल्या का माणसं संपली माणसं संपून गेले का बाटल्या संपल्या बिड्या संपल्या का माणसं संपले बर तंबाखूच्या पुड्या संपल्या का माणसं संपले तंबाखूच्या पुड्या किती भेटतील महाराज कोणाच्याही गाडीत भेटतील तुम्ही जाऊन पहा हो हो मला म्हणे तंबाखूच्या पुड्या कुठं पण आहे दारूच्या बाटल्या कुठेही भेटतील पण तुम्हाला सांगतो निलेश महाराज गाडीपर्यंत पोहोचेल सांगू शकत नाहीत या स्टेजवरून खाली उतरल सांगू शकत नाही त्याकरता एक काम करा जायचं असेल तुम्हाला कोणाकडं परिसाच्या सानिध्यात जा परिस म्हणजे संत रूपी परिसाच्या सानिध्यात जा संत रूपी परिसाच्या सानिध्यात गेले तुमच्या जीवनामध्ये बदल घडणार काय परिणाम होणार अभंगाचं दुसरं अंतरी पालाटा गळला अंतरी पालाटा एकदा का संतांच्या सानिध्यामध्ये गेले तुम्ही काय त्या ठिकाणी कोणी जाऊ द्या हो कोणी जाऊ द्या ना महाराज तो वाकडा असू द्या तिरपा असू द्या त्रिकोणी असू द्या नाही तर चौकोणी असू द्या का संतांच्या जवळ भेद नाही देवाच्या ठिकाणी तरी भेद आहे काय भेद आहे भक्ताला के पाया दुर्जनाशी संवार्या ऐका ना एखादा पांगळा मनुष्य कोणता मनुष्य पांगळा कळतो का पांगळा काय म्हणता तुमच्याकडे त्याला पांगळाच म्हणता ना पांगळा मनुष्याच्या सानिध्यामध्ये जर देव गेला आणि देवाला जर त्याने विनंती केली देवा एक काम कर रे बाबा काय मला या ठिकाणी वाचव रे भगवंत काय करेल महाराज त्या पांगळ्याने एखादा केकडीवर एखाद्या गिरी गोवर्धन पर्वतावर न्यायला मदत करेल काय करेल फक्त वरती न्यायला मदत करेल पण संत जर कधी त्याच्या जीवनामध्ये आले ना महाराज या जन्म मृत्यूच्या भवसागरातून त्याची कायमची मुक्तता करते म्हणून संत हे देवापेक्षा काकणभर श्रेष्ठ सांगितलेले आहेत ऐका बरं मुकम करोती वाचालम पंगम लंगायते गिरीम एखाद्या पांगल्याला गिरी गोवर्धन पर्वत हा भगवंत नेऊन देईल पण त्याला जन्म मृत्यूच्या भवसागरातून मुक्त करू शकत नाही त्याच्याकरता एक सांगू का महाराज या महाराष्ट्रासारखा प्रांत नाही ज्ञानोबा तुकोबराय सारखे संत नाही
ज्ञानेश्वरी आणि गाथा यासारखे ग्रंथ नाही आणि रामकृष्णारी सारखा दुसरा मंत्र नाही. तुमचं आमचं फार मोठं भाग्य आहे का तुम्ही आपण वारकरी संप्रदायाचे पाईक झालाय. आमच्या तुकोबरायाच्या एका चरणाचं जर आचरण केलं मनुष्याचं मरण चांगलं होतं महाराज. काय होतं? मरण चांगलं होतं. फक्त एकच चरण, एकच एक तरी उभी अनुभवावी. लई लागत नाही, अगदी थोडं लागतं. लई त्या ठिकाणी साधी सांगतन अनादी सांगतन लई तुम्ही मानलं म्हणजे लई विद्वान झाले असं नाही बाबा. अंतकरणामध्ये काय लागतो? भाव लागतो, प्रेम लागतं. जर अंतकरणामध्ये भाव नसेल, भावबळे एरवी भावी भक्ती, भक्ती विन बळे विन शक्ती. इथं किती गप्पा मारू जाणार. मी ठरवलं तर तुम्हाला हसवी, मी ठरवलं तर तुम्हाला रडवी. पण मी जर म्हटलं काय तुम्हाला देव भेटून देईल का भेटून? का बरं? म्हणजे मग काय करता चालू कुशल नाही म्हणून राहिली तुम्ही. देऊ का पत्ता तुम्हाला? भेटायचं का देवाला? बोला भेटायचं का? कोणाला भेटायचं सांगा, लगेच पत्ता देतो. नाही जाऊ द्या मग विठोबा हार आणलेत महाराज. असाच घालून जाणार मी घरी, कोणाला देणार नाही. ऐका, अंतरी पालट घडला कारण. काय झालो? संतांच्या सानिध्यात गेलो, संतांची कृपा झाली. संतांच्या कृपा किती खरं सांगू का? एका कीर्तनात काय काय सांगणार हो महाराज. एका कीर्तनात काही होत नाही हो. संतांच्या कृपा सांगू का? भरपूर कृपा आहेत. त्यांची हस्तकृपा आहे, त्यांची नेत्रकृपा आहे, त्यांची अनेक कृपा आहे, त्यांचा नाम महिमा वगैरे हे सगळं जे वर्णन केलं जातं ना. पण एक सांगू का? संतांच्या सानिध्यात आतापर्यंत जे गेले ना महाराज त्यांचा आत्म उद्धारच झाला, त्यांचं आत्मकल्याणच झालं. खरी गोष्ट सांगू, संतांचं सानिध्य तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त होणं, ते पण मनुष्य देहाला आल्यावर होणं, कितीतरी जन्माची पुण्य एकत्र यावं लागते. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही तेव्हा या विठ्ठल कृपा केली. सोपं नाहीत महाराज. तुमचं आमचं भाग्य आहे. तुम्हाला आम्हाला निवृत्तीनाथांचं सानिध्य लागलेत महाराज. खरी गोष्ट सांगू का महाराज? या ठिकाणी निवृत्ती म्हणता काय होत आहेत महाराज. तुम्हाला खरी गोष्ट सांगू, तुमचं आमचं फार मोठं भाग्य आहे महाराज. ज्यांना विश्वाचा गुरु म्हटलं जाते त्यांच्या सानिध्यामध्ये तुम्ही आपण राहतोय. खरी गोष्ट सांगू का? ज्ञानाचा खरा हुकम कुठे झाला? तो निवृत्तीनाथांपासून हुकम झालेला आहे महाराज. निवृत्ती सार चोजविले. खरी गोष्ट सांगू, तुमचं आमचं फार मोठं भाग्य आहे. अंतरकरणामध्ये बदल होणं म्हणजे काय होणं? पुंडलिक रायाचं चरित्र खानदानी कीर्तनकारांनी या ठिकाणी सांगू नये. पुंडलिक रायाचं चरित्र खानदानी कीर्तनकाराने बाबा इथं सांगणं शक्य नाही. पूर्वचरित्र सांगतोय बरं का, सांगू नाही. ते चरित्र तसं नाही. काय करायचं महाराज? पुंडलिक राया आई बापाच्या गळ्याला दोरी लावायचा आणि बायको कुठे घ्यायचा? एक खरी गोष्ट सांगू का महाराज? ऐका ना, बायको जरूर खांद्यावरती घ्या. ऐका मामा, बायको जरूर खांद्यावरती घ्या, पण अगोदर आई बापाला डोक्यावर बसवा आणि मग बायकोला खांद्यावरती घ्या महाराज. अगोदर जर तुम्ही असं केलं नाही तो हा पुंडलिक राय बायको खांद्यावर घ्यायचा आणि आई बापाच्या गळ्याला दोरी लावली. एक दिवस त्या ठिकाणी कुकुट स्वामींच्या आश्रमाजवळ आला. गंगा जमुना सरस्वती या ठिकाणी दर्शना करता आल्या. ज्या वेळेस आल्या विजूभाऊ अत्यंत मलिन होत्या आणि ज्या वेळेस मधी गेल्या बाहेर आल्या अत्यंत सुंदर आणि स्वच्छ दिसायला लागल्या. पुंडलिक रायाने हा सगळा प्रकार पाहिला आणि त्यांना थांबवलं, विचारलं तुम्ही कोण? सांगितलं आम्ही गंगा जमुना सरस्वती आहोत. काय बोलले? गंगा जमुना सरस्वती आहोत. मग यांनी विचारलं जाताना गेल्या तुम्हीच? म्हणे हो आम्हीच. मग जाताना एवढ्या मलिन आणि याताना एवढ्या शुभ्र कशा, सुंदर कशा, एवढ्या शुचिरभूत कशा? त्यावेळेस त्यांनी तिघींनी एक शब्द उच्चारला आणि तोच पुंडलिक रायाच्या अंतःकरणाला लागला. काय शब्द उच्चारले? अरे तुझ्यासारखे पापी आमच्यामध्ये येतात आणि स्नान करतात म्हणून आम्ही मलिन होतो. हे शब्द पुंडलिक रायाच्या अंतःकरणाला लागले आणि काय झालं महाराज? त्या क्षणाला त्याच्या अंतःकरणामध्ये बदल झाला आणि परिणाम
कुकुट स्वामींचं त्या ठिकाणी शिष्यत्व त्या ठिकाणी पत्करलं आणि कायमची जी सेवा चालू केली ती आईवडिलांची सेवा चालू केली आणि त्या सेवेच्या बळावर या ठिकाणी जगाचा सृष्टीचा चालक मालक कायमचा विटेवरती उभा केला. कशाच्या बळावर केला? अंतरी पालट गडाला अंतरी पालट घडला अंतरी पालट घडला अंतरी पालट घडला समाधान देती गोड समाधान देती गोड समाधान देती गोड. अंतःकरणामध्ये बदल घडला महाराज. जाऊ द्या हो, आतापर्यंत 26 वर्ष झाले आपल्या सप्त्याला. किती वर्ष आहे? किती झाले? किती बाबा लोक वाटी लावली आपण? बोला ना. कमी बाबा लोक वाटी लावले का? आता मला का व्हायना थोड्या वेळात तुम्ही वाटी लावणारच येत ना महाराज. जर अंतःकरणामध्ये बदल घडत नसेल, तुम्ही जर तरी जडजोडून वाईला निघ ये भक्तीच्या वाटे लाग जिया पावशी अव्यंग निज धाम माझे. निज धामाला जाऊ. किती दिवसात तुम्ही संसार करताय? संसारात सुख भेटलं का? सांगा ना. मोकळ्या मनाने. अहो मला पण बायको आहे, मला पण पोर आहे. आता मी नवीन आहे फक्त, एवढाच विषय. मला सांगा तुम्हाला सुख भेटलं का? आता कीर्तन संपल्यावर इकडे मंडपात राहणार का? बोला ना. नाही ना. सुटतो का तुमच्या आमच्याकडून? बरं जाऊ द्या. आमच्या अगोदर तुमचे लग्न झालं, मग तुमचं काम नव्हतं का आम्हाला सांगायचं भाऊ या भानगडीत पडू नको? दादा शेवटवर आलो आता. व्हॉट्सअप चॅटिंग थोड्या वेळ फक्त ऐका ना. अहो खरी गोष्ट सांगा, या संसाराची संगती केली काय फायदा झाला आतापर्यंत? झाला काय फायदा? पदरात दुःखच पडलं ना. अजून बोलतो ऐका. महिला मंडळ हरभऱ्याचं पीठ करायचं म्हणजे डाळीचं पीठ. त्याच्याकरता हरभरी काय करावं लागतात? दळायला न्यावं लागतात. पण मग काय तसे दळायला लागायचं का ते? नाही ना महाराज. आता गिरण्या नाही असं समजा. जुन्या बाया आहेत, कुकावाल्या बाया आहेत, मोठमोठ्या कुकावाल्या, बरोबर. आता हरभरी आगल्या दिवशी भिजत घालायचे, दुसऱ्या दिवशी वाळवायचे. कशात? पावसाळ्यात. उन्हाळ्यात वाळवायचे. उन्हात वाळले का आता काय घ्यायचं? काय घ्यायचं? काय म्हणतात तुमच्याकडे? जात. बर जात तर जात. काही नावं ठेवली काय माहिती मला. जे जात त्याला जात म्हणले. ऐका, येत त्याला जात म्हणायचं ना मला. हे जात बरोबर. जात घेतलं, त्याच्यामध्ये काय करायचं मामा? घास टाकायचा. आणि आता त्याचं काय होतं? डाळ होतं, पीठ होतं, बरोबर आहे का नाही? डाळ होती आणि काय होतं? पीठ होती. बरं डाळ आणि पीठ कोणत्या हरभऱ्याचं होतं? माझं बोलणं लक्षात येतंय का? लई मोठं तत्वज्ञान नाही होईल. ऐका ना. हरभऱ्याचं पीठ होतं, डाळ होती, पण कोणत्या हरभऱ्याचं होतं? ज्याने खुटा सोडला त्याचं पीठच झालं. ज्याने खुटा धरून ठेवला त्याचं पीठ नाही झालं. खरं सांगू, ज्याने देवाला धरून ठेवलं ना महाराज, त्याचा बेडा पार, त्याचा आत्म उद्धारच झाला. ज्याने त्या ठिकाणी देवाला सोडलं, या दुःखाच्या भवऱ्यामध्ये, जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये तो कायमचा अडकला गेला. आणि हे जर बाजूला करायचं असेल तर तुम्हाला आम्हाला एकच करावं लागेल. जसं परिचाची संगती वेळेला झाली ना, तशी तुम्हाला सुद्धा या ठिकाणी संत रूपी परिचाची संगती झाली का तुमच्या आमच्या अंतःकरणात बदल होणार. मग अंतःकरणात बदल कधी होणार? पिकलिया शेंद पूर्वकर्मा नोये. आता संतांच्या सान्निध्यामध्ये गेल्यावर याचं पूर्वकर्म काही असू द्या. आता जरा तो अभंग अवघड आहे बरं का मामा. 15 चरणाचा अभंग आहे. माझ्या मते मालिकेमध्ये 6वा का 7वा अभंग आलेला आहे. गायत्री सोमुखे भक्षित मळ. घरी गेले का पाहून या. तर अवघड येतो तो शक्यतो कीर्तनामध्ये कोणी घेत नाही, कारण ती पात्रता आमची नाही. त्याला वक्ता बाबा तुमच्यासारखा असा जुना मुरब्बी माणूस पाहिजे. हे आमच्या सारख्या टिपण्या लोकांचा कार्यक्रम तो नाही. त्याला मुरब्बी माणूस का पाहिजे? कारण त्याच्यामध्ये सांगितलंय पांडवांचं पूर्वकुळ जर पाहिलं तर काय होतं याच्याकडे पाहू नका.
त्यांच्या सानिध्यात भगवंत होता. गाय काय खाते हे पाहू नका, ती पवित्र दूध देते हे पहा. कीर्तनकार काय त्या ठिकाणी उड्या झोडून बोलतो याच्याकडे पाहू नका. तो ज्ञानोबा तुकोबरायचं काय सांगतो हे फक्त ऐका. बाकीचं काय ऐका ते, बाकीचं ऐकून तुमच्या जीवनाचा उद्धार होणं, आत्मकल्याण होणं हे होणं शक्य नाही. काय तुकोबरायांची भाषा आहे, तिसरं चरण इतकं वजनदार आहे महाराज, मला निदान 1 तास पाहिजे. देत्या का तुम्ही? जर देत असाल तर 100% बोलतो. काय करू? राहुल महाराज तर माग गचुंड दाबायला बसले. ते म्हणशील भाऊ काय त्यांच्या माग आज एवढे काम होते महाराज, त्यांनी आज गॅरंटी संपली होती येण्याची. हो, ट्रस्टीचं त्यांचं फार मोठं काम चालू आहे. मोठा सुवर्णवी आता सप्ताहाचं त्यांचं आयोजन नियोजन. बरं हे नसले तिथं तर ते बाकीच्यांकडे जाऊ दे. विठ्ठल विठ्ठल. ऐका, पूर्वकर्मान्वये पिकली असेल हे कोणाच आहे म्हणजे शूटिंग वालं? माऊली जरा सांभाळून बर का बाबा, माझं लक्षात नाही राहत. एकतर पिकली असेल पूर्वकर्मा नोये. पूर्वकर्म काय महाराज? गाईचं पूर्वकर्म काय पाहू नका. ऐका बर का, तसं या ठिकाणी संतांच्या सानिध्यात जाण्याच्या जाऊ द्या. वाल्या कोळी कसा होता हो? चांगला होता. वाल्या कोळी ब्राह्मण मारले किती, 7 रांजण भरले ना महाराज. एवढं दुष्कर्म केलं. बरं जाऊ द्या. तुमच्या आमच्याकडून आतापर्यंत संसारात सगळं कर्म चांगलंच झालं का? जाऊ द्या. तुम्ही ज्याला आपली बायको म्हणतात, ज्याला आपले आई वडील म्हणतात, हे शेवटपर्यंत पुरणार आहे का? अरे नाही. कुणाचे? तुझे नव्हे रे. कोरोनाच्या काळात कोण आपला संपर्क, कोण कळलं नाही तुम्हाला? कळलं नाही तुम्हाला? हो मला कोरोना झाला बाबा. हो मा बायको मला वाढून कशी सांगू का तुम्हाला? आता ताट ठेवायची, मोठा टोकर घ्यायची, लोटून देत होती बाबा. कोण? बायको. बायको ज्या बायकोला आपण आपली म्हणतो ती जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत लय बरी आहे बर का गुरुजी. जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत लय शांत आहे. तिला जर राग आला ना, आता सध्या 2च कामं करते. एक तर पोरं ढोपटी ती, नाही तर भांडी आपटी ती. ज्या दिवशी हे वाढेल तिला उचलत नाही, उचलून आपटलं खाली काय राहिले. या काळ मामा जास्त दिवस राहिला. अहो 22चा स्कोर निघाला. घरच्यांनी उचललं, मला मस्त ओळखी पण कोणी कामाला आलं नाही. रमेश भाऊनी सुद्धा विचारलं नाही निलेश महाराज आहे का गेले म्हणून. सरपंचांनी सुद्धा विचारलं नाही निलेश महाराज आहे का काय म्हणून. मामांनी सुद्धा विचारलं नाही. घरच्यांनी उचललं, कुठं टाकलं? कोविड सेंटरला, सरकारी दवाखान्यात. तिथं कोण कुत्र भेटायला येत नव्हतं मला. तो डॉक्टर यायचा, किट घालून यायचा. तो काही करीत नव्हता. गोळ्या द्यायचा, सकाळी घ्या, दुपारी घ्या, संध्याकाळी घ्या. म्हणलं किती दिवस खायच्या? म्हणजे हाय तोपर्यंत काय गेले काय गेले. अहो महाराज काय त्या ठिकाणी ते वाईट होतं, अत्यंत वाईट. घरचे लय हुशार, कोणी भेटायला नव्हते. काजू पाठव, बदाम पाठव, पिस्ता पाठव, केळी पाठव, बारी बारी खायला. पण डायरेक्ट कोणी आणून नव्हतं देत बाबा. त्याच वेळेस लक्षात आलं तेव्हा आपलं काही कोणी नाहीत महाराज. ते काय करायचे, कंपाऊंडर कडे द्यायचे. कंपाऊंडर लय हुशार, अर्ध काढून घ्यायचं ना अर्धच महापर्यंत द्यायचं. आता तिथं बसलो काय केलं पाहिजे मी? देवा भगवंता, संतांच्या सानिध्यामध्ये काही सेवा घडली असेल, तुझं कीर्तन प्रवचन केलं असेल, एक काम कर, काय कर, मला फक्त तुझ्या सानिध्यात घे, नाही तर माझ्या लेकरा बाळांमध्ये जाऊ दे. असं चिंतन करायला पाहिजे ना. पण मी तिथं बसले बसले विचार करायचो, आपल्याला कोणीच विचारलं नाही. पण विजू भाऊनी तर फोन केला नाही. अरे आता मरायला टेकला ना, आता देवाचं चिंतन कर ना. कशाला या भानगडीत पडतो? अरे घरचं कोणी आलं नाही तर बाहेरचं कोण तुला विचारणार आहे? कोण विचारणार आहे तुला? एक दिवस डॉक्टर आला, मला म्हणे महाराज या ठिकाणी तुमचा ऑक्सिजन 90च्या पुढे भरला, तुमची सुट्टी. लय आनंद झाला. बॅग भरली. ऐका ना महाराज, बॅग भरली. बॅग बायकोची आठवण आली का काय महाराज? ऐका ना महाराज, या ठिकाणी तुम्हाला सांगतो, ऐका ऐका, 2च मिनिटं, फक्त 2 मिनिटं. या ठिकाणी अक्षरशः मला पण इतका आनंद झाला. डॉक्टरने माझी सुट्टी करून दिली. मी बॅग भरायला घेतली, अँब्युलन्स मध्ये बसलो. आता विचार काय करायला पाहिजे? भगवंता काहीतरी तुझं प्रेम, हो काहीतरी तुझं, हो मला कामाला आलं, काहीतरी पुण्य कामाला आलं, म्हणून मी माझ्या लेकरा बाळांमध्ये चाललो. असा विचार करायचा ना.
माझ्या मनात काय माहितीये का महाराज, माझ्या डोक्यात एकच काय, आता जेव्हा गाडी गल्लीत जाईल आपल्याला अख्खी गल्ली पाहिली, कशाला झक मारायला गेली महाराज, गाडी गल्लीत गेली बाहेर कुत्र नाही ना महाराज. अहो जाऊ द्या बाबा, बाहेरचं नाही काही आहे ना, पण निदान घरच्यांनी तर दरवाजा उघडावा का नाही. त्या अँब्युलन्स वाल्याला सांगितलं सायरन वाजव, मामा त्यावेळेस सायरन वाजलं, मग घरच्यांनी दरवाजा उघडला. माझे आई वडील भाऊ, त्याची बायको, त्याचे दोन्ही पोरं, माझी बायको, माझे दोन्ही पोरं, माझ्या दोन्ही पोरांच्या हातात सॅनिटायझर. सगळे माझ्याकडे पाहत आहे. ते अँब्युलन्स वाल्याने शेल मारला, मला उतरवलं, बॅग खाली ठेवली, ती गेलं निघून. आजच्या गल्लीमध्ये माझी बॅग आणि मी, आम्ही दोघच उभे. बरं घरचे माझ्याकडे असं पाहत आहे जसे आपल्याकडे कोणी नवीन पाहुणा आलाय. मग आता म्हणावा ना त्यांनी, भाऊ तू बरा आहे का, तुला बरं वाटत का. कोणीच काही, कोरोना कोणाला होईल, बोला ना कोरोना कोणाला, मला मग म्हणावा ना भाऊ तुला बरं. त्यांनी फक्त खुणवलं. म्हणजे काय, वर म्हणजे शिलक बुवा, आता बरा पराक्रम केला हो वरती. ऐका ना, माझी लहान मुलगी, तिला काय माहिती त्याला काय होईल काय नाही, ती पळत यायला लागली हो. मला आनंद वाटला विजू हो, मला असं वाटलं तिला उचलून घ्यावा. मी तिला उचलून घेणार, पोरगी तिकडून पळत आली, उचलणार, तेवढ्याच बाईने आवाज दिला, ए पुरी कुठं चालली बोंबला, त्याला कोरोना होईल वाय का म्हणे. कोण म्हणतोय, कोण, बायको, बायको राहती निराळी, कशाला बोलायला लावता. अरे आपण ज्या संसाराच्या सानिध्यात राहतोय इथं एक किंचितही सुख नाही. एक उदाहरण सांगतो, शेवा आठवतो. कुत्र रस्त्याने चाललं, त्याला हाडूक सापडलं, चघळायला सुरुवात करतो बाबा. चघळायला लागलं का त्याच्यातून काही निघत नाही, पण ते हाडूक जरा चिचकुळ होऊन त्याच्या दाढीत घुसतं. दाढीत घुसलं का त्याचंच रक्त निघतं. त्याचं रक्त निघालं का मग त्याला असं वाटत आता याच्यातून काहीतरी निघायला. तुमचं आमचं ते सर्व सुखाची आशा जन्म वाया नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. इंडका दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा. या करता अंतकरणामध्ये बदल घडण्याकरता पूर्वकर्म काही असू द्या, अव्यरू तो काय घडे. मग तो अव्यरू जो घडणार आहेत ना, तो संतांच्या सानिध्यामध्ये गेल्यावर चांगलाच घडणार. जाऊ द्या, शेंदड म्हणजे कसं माहितीये तुम्हाला, त्या शेंदड्याकडं कडू राहत, हिरवं राहत आणि टणक राहत. कोण, शेंदड. पण काय होतं, निसर्गाच्या सानिध्यात जात, परिणाम काय होतो, जे हिरवं होतं ते पिवळं होतं. त्याच्याकरता तू कोबराय म्हणता पिकली शेंद कडू पण गेले. जे कडू राहत ते कसं होतं, गोड होतं. आणि जे टणक राहत ते काय होतं, बरेचसे शेंदड अजून टणकच आहे, ते नरमच पडायला तयार नाही. माया कोण, बाबा तुम्ही पाहा ना. बरं बोलू का मामा, लई वेळ झाला.